अनमोलना नेमकं काय करायचं आहे आयुष्यामध्ये, Right, काय very एम true. आहे? ड्रीम इज टू बी लाईक की ड्रीम जे ह्या वर्षी माझे झालेत त्यातलं एक असं होतं की आय वॉन्टेड टू गेट इंटरव्ह्यू बाय अ न्यूज चॅनल अँड आय वुड लव्ह टू टेल दिस की लोकशाहीला मी लॉकडाऊन 1 मध्ये आय वॉज वर्किंग हिअर ॲज अ इंटर्न. Very less people know this. I was working here as an intern and I am been invited as a social star. Exactly. So this is a dream. हाय हॅलो फ्रेंड्स, मी फराह खान. लोकशाही मराठीच्या सोशल स्टार या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवनवीन सोशल स्टारला तुम्ही भेटत असता, आपण त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि ते त्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये नेमके कसे आहेत ते जाणून घेत असतो. आणि आज सुद्धा लोकशाही मराठीच्या स्टुडिओमध्ये आहे आपल्यासोबत अनमोल यादव. हाय अनमोल. नमस्कार. नमस्कार, कसा आहेस? मस्त. तुम्ही कसे आहात? मी सुद्धा मस्त. अनमोल यादव नाव ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटलं असेल की यूपी बिहारचा कोणीतरी असेल, पण तो कुठला आहे आणि नेमका मराठी कसा काय बोलतो ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. अनमोल, मला सगळ्यात आधी हे सांग, कारण अनमोल यादव हे नाव आपण जेव्हा ऐकतो त्यावेळेला असं वाटतं की कोणीतरी, जसं मी सुरुवातीला सांगितलं, तर तू मूळचा कुठला आहेस? ओके, तर अनमोल यादव आणि मी माझ्या सोशल मीडियाच्या पेजच्या बायोमध्ये पण तेच लिहिलंय की अनमोल पण यादव पण मराठी बरं का, कारण की बऱ्याचदा स्टार्टिंगला मला खूप लोक डीएम्स करायचे की यादव पण मराठी कसं काय. सो आय कॅन गो अँड एक्सप्लेन एव्हरीबडी. सो आय जस्ट थॉट वाय नॉट टू पुट इट इन अ सार्कॅझम वे. यादव पण मराठी बरं का, कारण की माझे कॉन्टेंटही मराठी असतात आणि मुळात यादव तर मी आहे सातारचा, बाबा माझे सातारचे आहेत आणि मी लोकांना मोस्टली जे मराठी लोक विचारतात तर मला कॅमेऱ्यात बघून बोलायचं आवडेल की महाराजांचे मावळे यादव आणि जाधव होते, तर मी यादव त्यातला आहे. अच्छा, असं. ऑलराईट. आणि सोशल स्टार तू आज आहेस, बरेचसे लोक तुला फॉलो करत असतात, जे रील्स आहेत त्याला सुद्धा फॉरवर्ड करत असतात. मला पहिल्यांदा हा प्रश्न विचारायचा आहे की तू सोशल मीडियावर कसा आलास, म्हणजे सोशल मीडिया अकाउंट कधी ओपन केलं होतं? राईट. ओके, सो सोशल मीडिया त्याच्या आधी तर युट्यूब होतं, आता इंस्टाग्राम रील्स आले, त्याच्या आधी लोक युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करायचे. सो व्हेन आय वॉज पर्स्युइंग इंजिनिअरिंग तेव्हा मी युट्यूब चॅनल ओपन केलं मित्रांबरोबर. पण अनलकीली अनफॉर्च्युनेटली ऑर्थोडॉक्स फॅमिली मित्रांची असल्यामुळे ते युट्यूब चॅनल बंद झालं. त्यानंतर मग इंस्टाग्राम आलं, टिकटॉक बंद झालं आणि लॉकडाऊनमध्ये इंस्टाग्राम आपण घरी बसून काय करायचं, कारण की माझ्यात तो नेहमी किडा होताच की काही ना काहीतरी करत असायचं. मग तेव्हा मग मी एकटा असू दे किंवा मग आई असू दे, मग आईला घेऊन मी व्हिडिओज बनवत असायचो इंस्टाग्रामला त्या टायमाला. तेव्हा इंस्टाग्राम फक्त व्हिडिओज बनवण्याचं, रील्स नव्हतं. मग तेव्हापासून मी लॉकडाऊन पासून मी व्हिडिओज बनवत आलोय. मग त्याच्यामुळे माझे आधीचे व्हिडिओज पण तसेच आहेत, एकदमच असे नूब किंवा काहीच नाही, फक्त करायचं की लोकांपर्यंत पोहोचायचंय. मग तेव्हा आई सुद्धा एनर्जेटिकली करायची, कारण की लॉकडाऊनमध्ये लोकांना काही ना काहीतरी करायचं आवडायचं. देन आय वेंट टू रील्स अँड ऑल दॅट की कसं करू शकतो, आणि स्टार्टेड मेकिंग व्हिडिओज अँड ऑल दॅट. अच्छा, मग त्यावेळेला विचार केला होता की आज हजारो फॉलोअर्स आहेत, म्हणजे असं एवढं मोठं इन्फ्लुएन्सर होशील, विचार केला होता? नाही, विचार हा तर नक्कीच केला, कारण की माझ्या वॉलवरती मी टाकलंच आहे की 10K सोन टाकलं आहे ऑलरेडी. देर इज अ वॉल ऑफ फेम देर, जिकडे मी इरफान खान, रणबीर कपूर, जॉनी लिव्हर हे सगळ्यांचे पोस्टर्स टाकलेत, किंवा माझे फॅन्स लोक मला काही देतात तर ती माझ्या वॉलवर मी चिपकवतो, वेदर इट इज अ गणपतीचं स्केच असू दे, किंवा आता मी जेव्हा फॅन मीट ठेवलेलं 50Kचं तेव्हा मला एक मोठा एनव्हलप दिलेला जिकडे माझेच फोटोज सगळे चिपकवलेले माझ्या एका फॅनने. तर त्या वॉल ऑफ फेमवरती मी 10K सून आणि 100K व्हेरी सून असं लिहिलं आहे. सो बिकॉज whenever I will wake up and I will see that wall. So एवढं एनर्जेटिकली एक एम असतो आणि तो फॉलो करत असतो. इट्स नॉट फॉर मी, इट इज माय लव्ह अँड पॅशन. सो देन अँड देन ओनली आय कॅन जस्ट गो फॉरवर्ड, आणि लोकांपर्यंत पोहोचणं मला खूप आवडतं बऱ्याचदा. दॅट इज अ केस. अच्छा, आणि त्याच्या मागे तू गेलास, त्याच्यानंतर ते अचीव्ह केल्याचं दिसतंय, कारण बऱ्याचशा लोकांमध्ये तुझ्याविषयी चर्चा होत असते, तुझे रील्स फॉलो केले जातात, फॉरवर्ड केले जातात. तर हे जे रील्स आहेत, म्हणजे रील्स असं म्हणता येईल की 90 सेकंडमध्ये, 90 सेकंदांमध्ये खूप मोठा जो मेसेज आहे तो दिला जातो. तर रील्सच्या आयडियाज बेसिकली कुठून येतात? ओके, तो बेसिकली रील्सच्या आयडियात आय एम बिंग अ 90s किड. तर माझ्या अवतीभोवती खूप बऱ्याच गोष्टी झाल्या, म्हणजे आई बाबांचा लव्ह मॅरेज असल्यामुळे बाबांचं आईसाठी गजरा आणण्यापासून तर आईला काय, बाबांना काय आवडतं आईचं ते आईने ते बनवणं, तेव्हापासूनच ते माझं अपब्रिंगिंग तसं होत चाललंय. म्हणजे असं म्हणता येईल की तुझं ऑब्झर्वेशन चांगलं आहे. व्हेरी ट्रू. सो आय एम बिंग अ मास मीडिया स्टुडंट. आम्हाला अभ्यासच त्याचा होता की फिल्म्स बघणं, वाचणं, ऑब्झर्व करणं.
तर लहानपणी जेव्हा आपण बसमध्ये किंवा टॅक्सीने जायचो तर आईला सवय असायची की ते वाच काय लिहिलंय, तिथे बघ काय आहे, तिथे बघ काय. मग ते ऑब्झर्व करत करत मग अजूनही माझं ऑब्झर्वेशन नेहमी असतं. म्हणजे एखादा व्यक्ती बोलतोय कसा आहे किंवा चालतो कसा किंवा त्याच्या गाडीवर काय लिहिलंय, म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन, त्याचं वागणं कसं असेल, त्याचं बोलण्याचा टोन कसा असेल, अँड हु इज बिहेविंग हाव, अँड लाईक लोकांना बघायला काय आवडेल. जेव्हा आपण बिग बॉस किंवा आपण कोणतेही डेली शो बघतो म्हणजे ते आपल्या घरी घडतं म्हणून आपल्याला ते बघायला आवडतं. सेम गोष्ट टू सोशल मीडिया कॉन्टेंट, की आपण आपल्या घरी जे घडतंय तेव्हा त्याला लोक रिलेटेबल असं म्हणतात. रिलेटेबल लोकांना दिलं की ऑटोमॅटिकली फॉरवर्ड होणार. दॅट इज माय गो टू गो ऑर मोटिव्ह टू जस्ट मेक कॉन्टेंट. त्याच्याविषयी बोलायचं आहे, पण आणखी एक प्रश्न तो म्हणजे तू एक आर्टिस्ट चांगला आहे, तुझे जे मेसेज आहे ते लोकांपर्यंत पोहोचतात आणि रिलेटेबल लोकांना वाटतात. त्याच्यामध्ये तू एक चांगला रायटर सुद्धा आहे. म्हणजे तू सांगितलं की तू स्वतः लिहितो स्वतःची. माझ्या आता अजूनही बॅगेत माझी डायरी असते. कारण की मी असं आहे की बऱ्याचदा मी जेवत सुद्धा नाही जेव्हा माझं कॉन्टेंट शूट असतं किंवा मी रायटिंग करत असतो. बऱ्याचदा मी रात्री 2-3 वाजेपर्यंत लिहितो. कारण की थॉट असं असतो ना, मी म्हणजे मी खूप ऑब्झर्व करतो आणि मी खूप वाचतो किंवा लिहितो. तर जेव्हा मी ऑब्झर्व लिहितो किंवा बघतो काहीतरी नवीन सिरीज, हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड, वॉट एव्हर इट इज. सो माझं असतं की अच्छा हा थॉट आलाय, मग हा करू शकतो. सो वेदर इट इज, मी बऱ्याचदा असा एक किस्सा झालाय की आय एम इन द बाथरूम आणि आय वॉज नॉट हॅव्हिंग माय फोन, नॉट इव्हन माय डायरी. सो आज मी आईला विचारलं, आई मला डायरी दे ना. लेजिट बाथरूम मध्ये आईकडून डायरी घेतली आणि मी लिहिलंय. सो मला असं वाटतं की हे जे थॉट प्रोसेस आहे ना, म्हणजे माझ्याकडे 3 डायऱ्या ते भरल्यात आणि ते कॉन्टेंट आता आलेत मी सोशल मीडिया. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही लिहिता ना, सो दॅट इज वाय यू गेट टू नो की अच्छा मी लिहिल्यानंतर म्हणजे ये नहीं हो सकता और कुछ अच्छा कर सकते इसके ऊपर. लिखने के बाद मला म्हणते की बऱ्याच आपल्या 100 थॉट्स येतात, पण 100 थॉट्स ते कॉन्टेंट नाही बनू शकत. मोठा एक प्रोसेस आहे. थॉटला कॉन्टेंट बनवण्यापर्यंत मोठा प्रोसेस आहे. सगळेच थॉट नाही पोहोचू शकत. मग लोकांपर्यंत लोकांना काय आवडतं ते माझं काम आहे. आणि इट्स बीन 2 years नाव अँड इट्स बीन 1 year आय एम अपलोडिंग एव्हरी डे. अच्छा, एकही सुट्टी नाहीये. आणि याच्यामध्ये तू सांगितलंस की तू लिहितो सुद्धा आणि जेव्हा वाटेल म्हणजे मध्यरात्री असेल किंवा आता सांगितलं की आंघोळीनंतर, आंघोळीच्या वेळेलाही थॉट आला आणि तो लिहून काढला तू. कारण आता जर आपण बघितलं तर लोकांना सोशल मीडियावर बरंच काही करायचं असतं, पण लिखाणाकडे तेवढं कोणी लक्ष देत नाही. तर ते किती इम्पॉर्टंट आहे? लिखाण खूप महत्वाचं. कारण की मी स्वतः असं करायचो की मी फक्त हा थॉट आला त्याला करूया आणि अपलोड करूया, पण नाही मग ते मी माझं सोचायचं की पोचत का नाही. कारण की मला लोकांना काय हवंय ते दिलं की तो ऑटोमॅटिकली शेअर होणार आहे. सो रायटिंग इट कॉन्टेंट, वेदर इट इज अ कॉमेडी कॉन्टेंट, वेदर इट इज अ इमोशनल कॉन्टेंट, वेदर इट इज सोशल मेसेज कॉन्टेंट, यू हॅव टू राईट इट. दॅन ओनली यू कॅन बी अ ट्रेंड सेटर, मला असं वाटतं. आणि याच्यामध्ये फॉलोअर्सचा एक किस्सा तू सांगितलास. म्हणजे तू आधीच डिसाईड केलं होतं की तुला हे सगळं करायचं आहे आणि तू आता सुद्धा स्वतःला एक एम देत असतो आणि त्या अनुषंगाने पुढे जात असतो. तर जेवढे काही लोक आता सोशल मीडियावर आहेत त्याच्यापैकी बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की माझे फॉलोअर्स वाढावे किंवा काहीतरी करावं. तर त्याच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? फॉलोअर्स तुझे कसे वाढत गेले? फॉलोअर्स मला असं वाटतं की फॉलोअर्स वाढत राहणार. कारण की जे लोक आता 100K वर 500K वरती आहेत, 1 million वरती, त्यांना वाटतं की अजून हवेत. तो फॉलोअर्सची जी भूक आहे ती कमी नाही होणार आहे. पण जेव्हा तुमचे फॉलोअर्स असतात, पीपल जज यू इन दॅट वे. Right? If you're uploading a good content, then people will know you. There are type of content creators. There are like B grade or D grade or shit content also posting on social media. तर मला असं वाटतं की आपल्याला टार्गेट ऑडियन्स काय आहे, एकदा आपला टार्गेट ऑडियन्स डिसाईड झाला ना की ऑटोमॅटिकली आपण त्याच प्रकारे लिहायला लागतो. कारण की लिखाण तेव्हाच होतं जेव्हा आपल्याला माहिती आहे की मला रस्त्यावर DM आल्यानंतर मला किती बरं वाटतं की तुमचा सर किंवा दादा हा कॉन्टेंट मला खूप आवडला. किंवा बऱ्याचदा असं होतं की मी तुझा कॉन्टेंट माझ्या आईबरोबर बघतो, माझ्या आजीबरोबर बघतो. बऱ्याचदा मला असं लोकांनी सांगितलं की आम्ही तुमचे कॉन्टेंट टीव्हीवर लावून बघतो, कारण की मी युट्यूब शॉर्ट्सला पण टाकतो. मग टीव्हीवर जर एखादा व्यक्ती तुमचा कॉन्टेंट बघतोय म्हणजे मला त्यांना काहीतरी चांगलंच द्यायचं आहे. आय कांट गिव्ह दॅम, कारण की 10 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंतचा ऑडियन्स तिकडे बघतोय. तर मी त्यांना बॅड इन्फ्लुएन्स नाही करू शकत. बीइंग अ इन्फ्लुएन्सर आय हॅव टू गिव्ह देम कॉन्टेंट. सो रायटिंग इज द की अँड इज द वेपन ऑफ वॉट एव्हर वी आर गोइंग टू शो इट. राईट. हे करिअरचं साधन झालेलं आहे. व्हेरी ट्रू. तुलाही कधी ट्रोल केलं जात असेल? खरं तर चांगले व्हिडिओज असतात तुझे, क्यूट व्हिडिओ सुद्धा असतात. तर त्याच्यामध्ये मग या ट्रोलर्सला कसं फेस करतोस? ट्रोलर्सला फेस करणं मला असं वाटतं की ते सुद्धा सामान्य माझ्यासारखी माणसं असतात. बऱ्याचदा असं नाही की ते हेट किंवा माझ्या ओळखीचे असतात, अनोळखी खूप जातात. कारण की बऱ्याचदा माझे कॉन्टेंट मिलियन पण जातात. तर जेव्हा मी LGBTQचं टाकलेलं आहे किंवा जर मी रिलिजियस किंवा मग काही असं टाकतोय जे आपण फक्त फॉलो करतोय, बट डू वी रीड दॅट कॉन्टेंट
की खरंच आपल्याला त्या देवाबद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल खरंच पुन्हा माहिती आहे का. जर आपण त्यांना जाऊन विचारलं प्रत्यक्षात की तुम्हाला ह्या व्यक्तीबद्दल माहिती आहे का, त्यांना काहीच माहित नसतं, मग दे आर जस्ट फॉलोइंग इट. तर जेव्हा मी LGBTQ केलं तेव्हा मला खूपच हेट कमेंट आलेले. म्हणजे असं आहे की लोकांना असं वाटतं की आपल्याला जे वाटतं तसंच प्रत्येकाला वाटलं पाहिजे. आणि बऱ्याचदा आता असं झालंय की लोकांना कमेंट डार्क टाकल्यानंतर त्यांना वाटतं की अच्छा माझ्या कमेंटवरती लाईक्स आले आणि लोक मला सपोर्ट करते, दॅट मीन्स आय एम अ हिरो ना. पण त्यांना हे नाही वाटत की त्या एका हेट कमेंटमुळे किंवा त्या बॅड शिव्याघाळ करण्यामुळे किंवा आई बाबांवर जाण्यामुळे किंवा मग ज्या कॉन्टेंट रिलेटेड केलं त्या कॉन्टेंटला तिरस्कार केल्यानंतर त्या व्यक्तीला काय इम्पॅक्ट काय होणार, त्याच्यामुळेच त्यांनी प्रियांशूनी सुद्धा सुसाईड केलेलं. दॅट इज अ बिग थिंग. सुसाईड करणं इज अ बिग थिंग. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ट्रोल्स तरी जीव गेला या ट्रोलर्स फक्त एका कमेंटमुळे. जे तुम्ही कमेंट केलं तुम्हाला लक्षातही नाही की तुम्ही कमेंट केलंय. तुम्ही फोन स्क्रोल केला, व्हिडिओ स्क्रोल केला, तुम्ही फोन बंद केला, तुम्ही तुमच्या आयुष्यात जगताय, पण त्या व्यक्तीने त्याचं आयुष्य नाही 16 वर्ष म्हणजे त्यांनी आयुष्य बघितलंही नव्हतं. बरोबर. दॅट इज अ केस. त्याच्यामुळे ट्रोल मला असं वाटतं की ट्रोलर्स किंवा कोणीही व्यक्ती असतो तर तुम्ही हेट कमेंट करूच नका. सिम्पल ॲज दॅट. जसं मी ब्रेकच्या आधी सुद्धा म्हणालो की तुम्हाला नाही आवडत आहे तर स्क्रोल अप करा. इट टेक्स जस्ट फ्यू सेकंड्स टू स्क्रोल अप आणि तुम्हाला फरक नाही पडणार आणि तो त्याचं काम करतोय. राईट, एक्झॅक्टली. कारण ट्रोलर्सने सुद्धा लोकांचा विचार करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आता डीएमचा एक मुद्दा आहे. म्हणजे तुझे एवढे सारे फॉलोअर्स आहेत आणि डीएम तर मला वाटतं बऱ्याचशा मुली सुद्धा करत असतील, तर मग तू त्यांना पर्सनली उत्तर देतोस का, रिप्लाय करतो? राईट. मला बऱ्याच असं वाटतं की लोकांना मला डीएम करतात की तुमचा मॅनेजर रिप्लाय करतोय का किंवा युअर एजन्सी इज रिप्लायिंग मी. म्हणून नाही हा मीच आहे. मी बऱ्याचदा बोलतो की मी 1 लाख 1 मिलियन 10 मिलियन झालो तरी मीच रिप्लाय करणार. थोडा वेळ लागेल रिप्लाय करायला, पण मला रिप्लाय करायला आवडतं पर्सनली. कारण की त्यांना किती भारी वाटतं की एखाद्या व्यक्तीने जो फेमस आहे त्यांनी मला मेसेज केला, तर मी डायरेक्टली मेसेज करतो, हाय कसे आहात, कसं चाललंय. मग त्यांना किती भारी वाटतं की आपला कोणतरी आहे त्यांनी मेसेज केला. सो आय टॉक टू देम. मी आता जेव्हा डिप्रेशन एन्झायटीवाला सोशल मेसेज केलेलं मरीन ड्राईव्हला, तेव्हा त्यानंतर खूप मला वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा डीएम्स येतात की मला काहीतरी शेअर करायचं आहे. वेन यू टॉक टू अ स्ट्रेंजर, आपण जेव्हा अनोळखी व्यक्तीशी बोलतो त्याला एकमेकांना आपल्याला काहीच माहित नसतं. जेव्हा आपल्याला काही माहित नाही तर आपण त्याला जज नाही करणार, राईट. त्याच्यामुळे आपण फ्रीली आपण त्याला आपलं मन मोकळेपणाने आपण समोरच्याला सांगतो की माझं हे प्रॉब्लेम आहे, वेदर इट कॅन बी एनी पर्सनल प्रॉब्लेम. तर मी त्यांना म्हणतो की प्लीज शेअर टू मी आणि मी तुम्हाला रिप्लाय करेन. कारण की आजकाल असं झालंय की आपण एवढे बिझी आहोत की आपण आपल्यालाच टाइम नाही देते. घरच्यांना तर झालं बाहेरचं, आपण स्वतःला टाइम नाही देते. बोलायला कोणी नसतं आपण. इट्स लाईक जसं काय मी इकडे इंक काढलंय, इट्स कॉल्ड तमाशा मूवी. तर आपण रोबोटच झालंय. मला उठणं आहे, जाणं आहे, खाणं आहे, पैसा कमाना है और मर जाना है. पण ऐकणारं कोण नाहीये. सो इवन लिस्नर नीड्स अ लिस्नर टू. त्याच्यामुळे बऱ्याच असं होतं की तुम्ही फक्त बोला, मी ऐकतो. सोल्युशन दिलं किंवा पण तुम्हाला बोलल्यानंतर तुमचं मन मोकळं झालं ना. म्हणजे तू एवढं डीपली विचार करतो. हो, माझं हे काम आहे. आणि दुसरं म्हणजे तुझ्या टी शर्टवर मला एक शब्द दिसतोय, त्याचा अर्थ काय आहे त्याच्या मागे? कारण की मला हे टी शर्ट खूपच आवडतं आणि नालायक हे माझं माहित नाही की मी सगळीकडे जेव्हा मी काहीतरी मोठं करतो मी हे टी शर्ट घालून जातो. माझं इंस्टाग्रामच्या DP ला सुद्धा नालायक हेच टी शर्ट आहे, मी 2 वर्ष आधी काढलेलं. मला असं वाटतं की नालायक जेव्हा व्यक्ती किंवा माणूस म्हणतो ना, मग तो काही करू शकतो. मग जेव्हा आपण काही करतो तेव्हा आपल्या लोकांना ते आवडेल किंवा मग लोकांना ते फनी वाटेल. सो दिस इज माय वर्क. आवडेल किंवा मग फनी वाटेल, मग दोघांपैकी ते एंटरटेन झालेत ना, ते माझं काम आहे. राईट. आणि दुसरं म्हणजे तू रील्स जेव्हा बनवत असतो तर याच्यामध्ये काही रिटेक्स होत असतात का? म्हणजे एक्सपिरियन्स कसा असतो रिटेक्सचा? म्हणजे जेव्हा आता एखादी मूवीचं चाललंय शूट, तेव्हा मग लोक तेव्हा सायलेंट असतात कारण की तिकडे एवढा खर्च लागलेला आहे. पण रील बनवायला आम्हाला काय, आम्ही कुठे रस्त्यावरती करतो. पण रिटेक्स असं होतं, जर बऱ्याचदा मी लिहित जातो फ्लो मध्ये. काही माझे ऍक्ट्रेसेस आहेत त्या काम करतात प्रॉपर मूवीजमध्ये, सिरियलमध्ये. मग त्यांना सवय असते मोठ्या मोठ्या स्क्रिप्ट वाचायची. नाव आय एम नॉट वर्किंग बिकॉज आय एम अ जिम ट्रेनर ॲज वेल. त्याच्यामुळे माझं मी लिहितो पण मला लक्षात नाही राहत, बापरे एवढं लिहिलंय मी, आता कसं करणार. तेव्हा मला रिटेक तर खूप होतात. म्हणजे रिटेक असं होतात की बऱ्याचदा मला 4 कॉन्टेंट करायचा एका दिवसात, तो एकच कॉन्टेंट होतो. कारण की एवढं फंबल होतं. मग कोणी गेलं आवाज देऊन किंवा हॉर्न मारला, कोणी मध्येच थांबलंय बघतंय, मग तो नर्वसनेस. मग समोरचा जो आहे तो हसला तर माझा परत अजून खोळंबा होणार, मग फंबल पडणार. मग त्या गोष्टीमुळे म्हणजे एकंदरीतच 90 सेकंडचं जे काही रील असतं त्याच्यामागे प्रचंड मेहनत असते आणि खूप वेळ जातो असं म्हणता येईल. असा एखादा किस्सा आहे का की कधी शूट करायला बाहेर रस्त्यावर किंवा कुठेतरी उभा राहिलास आणि त्यावेळेला काहीतरी असं विचित्र घडलंय? बऱ्याचदा. म्हणजे आता तरी असं होतं की फॅन्सच मध्ये येतात
हां, म्हणजे शूट करता आणि फॅन्समध्ये येतं, मग आय हॅव टू स्टॉप इट. बऱ्याचदा ना तो देर इज अ प्रोसेस कॉल्ड कॅमेरा लाईट्स कॅमेरा ॲक्शन. पण ह्याचं लेजिट आम्ही अभ्यास केलाय. लाईट्स कॅमेरा ॲक्शनच्या ऐवजी मूड एक शब्द पण वापरतो आपण ऑन सेट. सो वेन समबडी सेज मूड ना, मग तो व्यक्ती मी अनमोलच्या ऐवजी दुसरा व्यक्ती असतो. मूड नंतरचा जो व्यक्ती असतो मग त्या कॉन्सेप्ट अनुसार जर मी हजबंडचा रोल करतो, मग आय हॅव टू ऍक्ट लाईक हजबंड. इफ आय एम ऍक्टिंग लाईक LGBTQ आय हॅव टू. मग तो मूड जर चेंज झाला ना, तर मध्येच कोण आलं तर वाटायचं असं झालंय की फॅन्सच मध्ये आले, ते जात होतं मला फोटो काढायचे किंवा आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे, मग तो मूड मग खराब होतो असं होतं. बट आय लव्ह टू डू दॅट. कारण की मी DMs मध्ये पण बोलतो की तुम्ही आहात म्हणून मी आहे, तर तुम्हीच नाही शेअर करणार तर मी कोणच नाही. एक्झॅक्टली, दॅट इज माय वर्ड. आणि दुसरं एक मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की तुम्हाला अनमोलकडून काही रिप्लाय आला असेल तर तो त्याने पर्सनली दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये आणखी एक प्रश्न, तो म्हणजे हे जे आपण बघितलं तर आताची जनरेशन आहे ती खूप फास्ट आहे, आणि अशा जनरेशनला एक मेसेज द्यायचा, सोशल मेसेज द्यायचा, ते किती चॅलेंजिंग आहे? चॅलेंजिंग खूप असतं, पण बऱ्याचदा असं होतं की आता जे लोक त्यांना जेनझीज असं म्हणतात, तर जेनझीजला मेसेज देणं अवघड कसं असतं, कारण की त्यांना 90sचं काहीच माहित नाहीये, त्यांना ब्लॅक अँड व्हाईट तर माहीतच नाहीये, त्यांना काहीच माहित नाहीये. तर आणि आत्ता त्यांना फक्त एवढंच माहिती की आय जस्ट वॉन्ट टू बी फॅशनेबल, आय जस्ट वॉन्ट टू ट्रॅव्हल अँड शो एव्हरीथिंग विच इज व्हेरी मटेरियलिस्टिक. बट मेंटली किती तुम्ही स्ट्रॉंग आहात का, किंवा मग त्याच्यासाठी माझं असतं की त्यांना पण पटलं पाहिजे. मग जर मला गजरा दाखवायचा ऑन कॉन्टेंट की मी एखाद्या मुलीला गजरा देतो आणि तिला ते आवडलंय, पण ॲट द सेम टाइम आय हॅव टू यूज न्यू सॉन्ग ऑफ विच इज गोईंग ऑन राईट नाव. सो ते बॅलन्स करून त्यांना पोचवणं, मग तेव्हा माझं जो व्हॉइस ओव्हर आहे, माझं जे लिखाण आहे ते मला हेल्प करतं. कारण की त्यांना बोर नाही झालं पाहिजे. बऱ्याचदा त्यांना जेनझीजला हे ना, हा चहा ठीक आहे ना यार, की क्या बुड्ढे की जरा बात कर रहा नाही, पण त्यांना त्यांच्यानुसार दिलं की मग त्यांना पटतं आणि मग ते शेअर, म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ लाईक एव्हरीथिंग. कारण की एंटरटेनमेंट सुद्धा असलं पाहिजे. म्हणजे डाळ भात सुद्धा चिकन असं, डाळ भात पण खातात आणि चिकन सुद्धा खातात, दोन्ही त्यांना बोर नाही होणार आहे असं. एक्झॅक्टली. तर हे जे रील्स वगैरे तू बनवत असतो त्यावेळेला म्हणजे असं आहे की तू आता पुढे सांगितलं की 100K असेल किंवा असं टार्गेट स्वतःला देत असतो, तर आता पुढचं टार्गेट काय आहे, किंवा असं म्हणता येईल की अनमोलना नेमकं काय करायचं आहे आयुष्यामध्ये, काय एम आहे? ड्रीम इज टू बी लाईक की ड्रीम जे ह्या वर्षी माझे झालेत त्यातलं एक असं होतं की आय वॉन्टेड टू गेट इंटरव्ह्यू बाय अ न्यूज चॅनल, अँड आय वुड लव्ह टू टेल दिस की लोकशाहीला मी लॉकडाऊन 1 मध्ये आय वॉज वर्किंग हिअर ॲज अ इंटर्न. Very less people know this. I was working here as an intern and I've been invited as a social star. Exactly. So, this is a dream. This is it. आणि आत्ताच लाईनअप माझे म्हणजे आज मला कॉलेजला बोलवलं एका जिकडे मी पार्टिसिपेट करायचो, आता मी ॲज अ जज चाललोय. सो आता डिसेंबर ते जानेवारी बऱ्याच कॉलेजचे इव्हेंट्स असतात. तो जेव्हा मी एका कॉलेजमध्ये गेलेलो, हिंदूच्या कॉलेजला, 2 बेंच मागे मी ॲज अ कॉन्टेस्टंट होतो, आणि गेला 3 महिन्यापूर्वी तिकडे ॲज अ जज होतो. कोकण हाटेड बरोबर, कोकण हाटेड जे क्रिएटर आहे अंकिता म्हणून, तर ते 2 बेंचचं प्रोसेस त्यासाठी मला 1.5 वर्ष लागली. प्रोसेस एक स्टेपचाच आहे फक्त, पण त्याच्यासाठी 1.5 वर्ष लागली. सो इट टेक टाइम, बट वेन यू लव्ह. इन्स्पायरिंग आहे ही जी जर्नी आहे, ती इन्स्पायरिंग आहे. इंटर्न पासून ते आज सोशल स्टार, म्हणजे इंटरव्ह्यू द्यायला आले जिकडे मी इंटरव्ह्यू लोकांचे बघायचं आणि घ्यायचो. राईट. आणि यावर्षी सुद्धा मी 3 गाणी केली, सागरिका म्युझिक त्यांच्यावर मी 2 गाणी केली. सो दिस इज व्हॉट आय. आणि फ्युचर ऑब्व्हियसली 70mm त्याच्यावर मला दिसायचं आहे. अच्छा, ग्रेट, नाईस. आता एक थोडासा वेळ आपल्याकडे उरलेला आहे, त्याच्यामध्ये आपले प्रेक्षक, तुझे फॉलोअर्स सर्वजण आता तुला बघतायत, तर काय मेसेज देशील, काय सांगायचंय त्यांना? मला एवढंच सांगायचंय, माझी मेरी अनमोल रतन फॅमिली एवढंच आहे की तुमच्या अवतीभोवती तुम्हाला जर चांगल्या गोष्टी घडता येतील, चांगल्या गोष्टी घडवा, आणि मेन म्हणजे आईबाबांना प्रेम द्या आणि रिस्पेक्ट करा, कारण की जगात फक्त तेच असणार आहे किती काय झालं तरी. अँड प्लीज डू वॉट यू लव्ह. सो दिस इज वॉट आय एम डुईंग, अँड प्लीज यू डू वॉट यू लव्ह. थँक्यू. लव्ह. वा, खूप छान. आणि थँक्यू सो मच अनमोल, इथे आलास, आमच्यासोबत गप्पा मारल्या. आपल्या प्रेक्षकांच्या मनातले सुद्धा मला वाटतं काही प्रश्न आपण कव्हर केलेले असतील, आणि नसतील तर ते तुला DM नक्की करतील. प्लीज डू DM. त्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी. थँक्यू. आणि यासोबतच आजच्या आपल्या सोशल स्टारमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात आणखी एका सोशल स्टार सोबत. तोपर्यंत पाहत रहा लोकशाही मराठी.